कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, अगं झोपायची वेळ झाली, तू इथं काय करते? तेच जे तू करतेस। वहिनी सांग ना, काय करतेस? काही नाही ग, आपली राजू आहे ना, तिने एका रूपम कॉस्मेटिक नावाच्या कंपनीला मेल केला होता। तिच्यातनं बिझनेस करण्याचं प्रचंड पोटेन्शियल आहे, म्हणून त्यांचं लवकरात लवकर रिप्लाय यावा असं मनापासून वाटतं मला। पण बघ ना, अजून काही रिप्लायच नाही आला त्यांचा। मग आता काय, आता वाट बघायची। भागू, राजूला जर ही संधी मिळाली ना, तर तिच्या बिझनेसची खूप ग्रोथ होईल। वहिनी, तू हा सगळा विचार करत होतीस होय? हो का ग? मला वाटलं की घराच्या लिलावाचा विचार करतेय। हो, आजूबाजूला एवढं टेन्शन आहे, तरी तू सगळ्यांचा विचार करतेस, सगळ्यांना सांभाळून घेतेस। हे कसं जमतं ग तुला? वहिनी, तू खरंच भारी आहेस। भारी वगैरे काही नाहीये यात। आपण ना फक्त आपल्या माणसांवर विश्वास ठेवून मोकळं व्हायचं, मग बघ टेन्शन कसं असं पळून जातं ते। काय चाललंय तुमच्या दोघींचं? झोपायच नाही तुम्हाला? राजू जरा पाणी आण ग। सूर्या, विसरलोच मी। राजू धनुच्या घरी ते लक्षातच नाही आलं माझ्या। कसं असतं ना, किती सवय होती ना आपल्याला आपल्या माणसांची। या उद्या लग्न करून गेल्यावर घर मोकळं मोकळं वाटल। करमायचं नाही माहित। तेजू, धनु, राजू नाही तर घर खायला उठतंय ग। सुन सुन झालंय घर। सूर्या, माणूस त्याच्या मार्गाने पुढे निघून गेला की त्याच्या पावलांची माती मागे राहतेच की। तसंच तेजू, धनु यांच्या आठवणीने हे घर भरून गेलंय बघ। हो दादा, मी आहेच की इथं, मी नसते जात तुला सोडून कुठं। पुढचं माहित नाही, पण आता तू आमच्या पाशी था। एकटीच आहेस ना, आमच्या पाशी झोप। भारी वाटलं बघ पप्पे, देवीचं दर्शन तर छान झालं, देवीचा प्रसाद पण घेतलास, पण तू देवीकडे मागितलंस काय? पप्पा काय मागायचंय? देवी आईने तर सगळंच दिलंय मला। पप्पा, तुम्ही काय मागितलं? मी देवीकडे मागितलंय की काय? तुझं लवकर लग्न होऊ दे म्हणून। पप्पा, का हो तुम्ही माझ्या मागे लागलाय? तुम्हाला माझं सुख बघवत नाही का हो? अगं बघवतोय की, पण तू पण कधीतरी माझं सुख बघ की। तुझं एकदा लगीन झालं का नाही, मी कसा सुखात राहीन बघ। पप्पा, अगं पप्पे, अरे मला चेष्टा केली मी। देव्याकडे मी एकच मागणं मागितलंय बघ, माझ्या सूर्यावर जे संकट आले ना, त्या संकटातनं त्याला बाहेर काढ, हीच प्रार्थना केली मी देवीकडे। मी पण, आणि नुसती प्रार्थना नाही केली तर 4 लोकांना जेवण घालीन हे पण बोलली। काय? अगं मी पण देव्याकडे तेच बोललोय। आपण एक काम करूया, हा प्रसाद आहे ना तोपर्यंत लोकांना वाटूया। हा चल। देवी आई,
माझ्या सूर्याला या समध्यातनं बाहेर काढ. तुला जी काय शिक्षा द्यायची असेल ती मला दे, पण माझ्या लेकराला ह्याच्यातून बाहेर काढ. सखा, सखाशी बोलू का? सखाशी बोलते. माझा भाव आहे तो, मला समजून घेईल. ही तर तीच पोरगी आहे, तीच आहे. अगं ये ए पोरी. देवा, ही पोरगी हाताला लागता लागता गेली. ही या गावातच राहते वाटत. काही करून हिला हुडकायला पाहिजे. दादाची मदत घ्यायला पाहिजे. सखा दादा कुठं गेला असेल? ए देसाई, अरे देवाने दिलेलं डोकं जरा चालवत जा की. शत्रुभैया, थोडं समजून घ्या. तुळजा मॅडमने मलाच गाजाड करण्याची धमकी दिली आणि माझ्या फ्रॉडची केस टाकणं असं वर म्हणल्या. भैया, तुमच्यापर्यंत पोलिसाचे हात पोचू शकत नाही, पण मला अटक झाली असती तर. आणि त्याच्यामध्ये त्या सूर्याने बहिणीची शपथ घेतली. माझा काही गेलाच उरला नाही. असा कसा नेबळट रे तू? हा, पक्का घाबरटेस. हे बघ, तुला माहिती, जर मला राग आला ना तर मी काय करू शकतो. जो नाही आपला त्याला उभा कापला. असं नका बोलू शत्रुभैया. जास्तीत जास्त काय होईल, आज जो रस्त्यावर यायचा ना तो 5 दिवसांनी रस्त्यावर येईल. थोडा धीर धरू की बाई आपण. ए, मला नाही धरवत धीर, कळलं ना? हे बघ, तुझ्या या उदारपणामुळे जर माझा प्लॅन फसला आणि त्या सूर्याने जर पैशाची जुळवाजुळव केली तर मी तुझं काय करील ना याचा नियम नाही. चल ठेव. चिरंजीवांचं काय करावं तेच कळना झालंय आम्हाला. आपलेच दात आणि आपलेच ओठ. कुठोरे अशी शेख चिलीगत वागणार आहेत कोणाच ठाऊक. अहो डॅडी, तरुण रक्त येते. हा, पण ह्या अशा कुरापती करत राहिले तर रक्त आटल ना एक दिवस. निघतो आम्ही. चिरंजीवांवर लक्ष दे. ते बायकोशी नीट वागतायत की रे बघ. आणि तसंच काय वाटलं तर फोन कर. फोन करतो डॅडी. हा, त्या आशाला शोधून काढ. तिला माहित नाही तिने कोणाशी पंगा घेतलाय. ते लय महागात पडणार आहे तिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.